नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आंब्याची एक रेसिपी तयार करणार आहोत. ते म्हणजे राजस्थानी खट्टी मिट्टी मँगो करी. ही करी तुम्ही उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मस्तपैकी अशी बनवू शकता आणि ती सुद्धा भाकरी, पुरी व भाताबरोबर पण खाऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी मस्तपैकी अशी तोतापुरी आंबा घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. याला तुम्ही कैरी पण बोलू शकता, आंबा पण बोलू शकता. आपण आता हा कट करून घेणार आहोत. बघू शकता असे मी तुकडे करून घेतलेले आहेत. मीडियम आकाराचेच तुकडे करून घ्या. जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही. बघू शकता तुम्ही. इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर या तेलामध्ये आपण आता 1 चमचा मोहरी आहे ती घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा बडीशॉप आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 10 ते 15 मेथी दाणे आहेत ते घालायचे आहेत. चिमूटभर हिंग आहे ते घालायचं आहे. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. थोडा मसाल्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जे कैरीचे तुकडे केलेले होते ते घालणार आहोत. असे घालायचे आहेत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपण आता त्याच्यानंतर ही कैरी शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. आपण आता झाकण लावायचं आहे. 5 ते 6 मिनिटं आपण आता ही वाफेवर कैरी आहे ती शिजवून घ्यायची आहे. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून बघूया. थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे आणि आपली कैरी आहे ती 50% शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे व चांगलं आपण आता हे परतून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर 1 ते 2 मिनिटं. चांगले मसाले आहेत त्या कैरीच्या तुकड्यांना लागले पाहिजे तसं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे मसाले लागले आहेत कैरीच्या तुकड्यांना. त्यानंतर याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. आपण आता याच्यामध्ये 1 कप गूळ आहे तो घालायचा आहे. त्यानंतर चिमूटभर मीठ आहे ते घालणार आहोत आपण आता ह्याच्यामध्ये व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण लावून आपण आता ही कैरी आहे ती शिजवून घेणार आहोत. असं झाकण लावायचं आहे व मीडियम फ्लेमवर आपण आता हे 15 ते 20 मिनिटं ही कैरी आहे ती शिजवून घ्यायची आहे. आपली 15 ते 20 मिनिटं बघू शकता तुम्ही झालेली आहेत. मला फक्त 15 मिनिटं लागली कैरी शिजवण्यासाठी. मस्तपैकी आपली कैरी सुद्धा शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि मस्तपैकी आपली राजस्थानी खट्टी मिट्टी मँगो करी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.